एके दिवशी अकबर घोड्यावर बसून बागेत गेले. त्यांना बिरबलाची साथ होती. बागेत बरीच हिरवीगार झाडे आणि हिरवेगार गवत होते. एवढी सुंदर हिरवळ पाहून अकबराला आनंद झाला. ते स्वतःशीच म्हणाले, अशा बागेत हिरव्या घोड्यावर स्वार होणे किती आनंदाचे आहे. अकबर म्हणाले, बिरबल, तू 7 दिवसात माझ्यासाठी हिरवा घोडा आण. जर तू ते मिळवण्यात अयशस्वी झालात तर मला तुझा चेहरा पुन्हा दाखवू नको. हिरवा घोडा असा घोडा असू शकत नाही. अकबर आणि बिरबल दोघांनीही वस्तुस्थिती माहिती होती, पण अकबराला फक्त बिरबलाच्या बुद्धीची परीक्षा घ्यायची होती. हिरवा घोडा शोधण्याच्या बहाण्याने बिरबलाने 7 दिवस शहरात इकडे तिकडे फिरण्यात घालवले. 8व्या दिवशी बिरबलाने स्वतःला अकबरासमोर हजर केले. तो म्हणाला, महाराज, मला एक हिरवा घोडा सापडला आहे. अकबराला आश्चर्य वाटले. अकबर म्हणाले, हिरवा घोडा कुठे आहे? तुम्हाला ते आत्ताच दाखवायला हवं. बिरबल म्हणाला, महाराज, हे थोडे अवघड काम आहे. हिरव्या घोड्याच्या मालकाने 2 अटी घातली आहे. अकबराने विचारले, 2 अटी काय आहेत? बिरबलाने उत्तर दिले, महाराज, पहिली अट ही आहे की तुम्हाला स्वतः घोडा आणण्यासाठी जावा लागेल. अट मान्य करून अकबर म्हणाले, अरे, हे तर अगदी सोपं आहे. मी स्वतः जाऊन घोडा घेईन. आणि दुसरी अट काय आहे? बिरबल म्हणाला, घोडा अनोखा रंगाचा असल्यामुळे तुम्हाला तो खास दिवशी घेऊन जावा लागेल. मालकाने आग्रह धरला आहे की महाराजांनी त्या आठवड्याच्या 7 दिवसाव्यतिरिक्त इतर दिवशी घेऊन जावे. अकबर अवाक झाले. अकबर बिरबलाच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिले. बिरबल हसला आणि म्हणाला, महाराज, जर तुम्हाला हिरवा घोडा घ्यायचा असेल तर तुम्हाला या 2 अटी मान्य कराव्या लागतील. अकबराला आनंद झाला. बिरबलाच्या शहाणपणावर अकबर खुश झाले. बिरबलाला मूर्ख बनवणे सोपे नाही हे अकबराच्या लक्षात आले.